यानंतर धाराशिवमधला आढावा घेऊया। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष आता स्वबळावर लढणार आहेत। जिल्हाध्यक्ष प्रतापसिंग पाटील यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदसुद्धा लढवली जाणार आहेत। जागा वाटपावरून एकमत झालेलं नाही आणि त्यामुळे शरद पवार गटानं हा निर्णय घेतलेला आहे। स्वबळाचा नारा दिलेला आहे। तर शरद पवार गट आता या ठिकाणी धाराशिवमध्ये स्वबळावर लढणार आहे। धाराशिवमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। जिल्हाध्यक्ष प्रतापसिंग पाटील यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वेगाने घडामोडी घडत असतानाच आता नगराध्यक्षपदासह नगरसेवक पद सुद्धा स्वबळावर लढवलं जाईल। जागा वाटपावरून इतर दोन पक्षांसोबत एकमत झालेलं नाही आणि त्याचमुळे शरद पवार गटानं धाराशिवमध्ये हा निर्णय घेतलाय। एकमत झालेलं नाही आणि त्यामुळे आपण स्वबळाचा नारा देत असल्याचं प्रतापसिंग पाटील यांनी सांगितलंय। ते शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। त्यामुळे आजच उमेदवार आपला अर्ज भरतील आणि त्यानंतर धाराशिवमधलं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे। गेल्या 8 दिवसापासून महाविकास आघाडीच्या बैठकी होत होत्या। आमची मागणी 10 जागांची होती, परंतु पहिली, दुसरी आणि तिसरी मीटिंगला 6 जागेच्या वर ते द्यायला तयार नव्हते। 4हून 5, 5हून 6 झाले। ह्या 6 जागेवर आम्हाला मान्य नव्हते, म्हणून आम्ही श्रेष्ठीकडे गेलो। श्रेष्ठीने सांगितले की 10 जागा मिळले तर तुम्ही पुढे जा। परंतु आज शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी 6 जागा ह्याच्यावरच ठाम राहिले।